जवाहर भावानं पुन्हा एकदा आपल्या मराठी युट्यूबला तुमचं सर स्वागत. हात चालला आपल्याला राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन तिला ताप आले. अरे कहना क्या चाहते हो? औकात में रहो. सध्या म्हणजेच आपल्या अंडर ट्रिपला घेऊन चाललं सर्व्हिसिंगला. आपलं सर्व्हिसिंग क्रमांक 5 आणि आता आपली गाडी चालले तुम्हाला दाखवतो 21,353 चालले आणि आपल्याला मस्त फायनलचा सिम्बॉल आले. त्यात आपण घेऊन चाललं सर्व्हिसिंगला. त्यानंतर आपण दिवाळीमध्ये जे ब्लॉग शूट करणार होते आपल्याला ते करायला भेटलं नाही. काही कारणामुळे फॅमिली मेंबर एक्सपायर झाला. आपल्याला दुःखद असं निधन झालं आमच्या मावशीचं. त्यामुळे आपल्याला ते करता नाही आलं. त्यामुळे सो नेक्स्ट वीकपासून सुरुवात करू. जे आहे ते मला म्हटलं असतं की आपल्याला जायचं आपल्याला त्यानंतरून कडावं जायचं. आपण ते जाण्याचा प्रयत्न नक्की करू. आणि आता आपण जस्ट चाललं पनवेलला आपला त्रिगुप्तीच्या शोरूमला चाललं आहे. चला काहीच भावना. आता आपण लागला मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती आणि आपला सर्व्हिसिंग क्रमांक आहे 5 आणि मी गाडी घेतली होती 8 मार्च 2024 बघता बघता तेवढं वर्ष होऊन गेलं. ह्या गाडीला घेण्यासाठी एक स्वप्न होतं, पप्पांचंही स्वप्न होतं, माझंही स्वप्न होतं. कॉलेज टायमापासून स्वप्न होतं की आपल्याकडे एक रॉयल एनफिल्डची बाईक हवी आणि पप्पांचंही स्वप्न होतं. पण आता प्रयत्नानंतर प्रामाणिक कष्ट करून ती आपल्याच्या जीवावरती घेतली गाडी आणि पप्पाने गिफ्ट केली. आणि सो गाईचं बघ प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होतात. ते प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण करण्याचे प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि स्वप्न 100% पूर्ण होतात. कोण बोलतो नाही, एकदम प्रामाणिकपणे कष्ट करायचे आणि नाका टेचून आपलं स्वप्न पूर्ण करायचं आणि आपल्याला फादरला आणि आपल्या फॅमिलीला एकदम पूर्ण खुश ठेवायचं. आपलं एकच ड्रीम आहे लाईफमध्ये आणि तुम्ही नक्की करा. आणि घरातल्या लक्ष्मीला पहिले खुश ठेवा तरच घरामध्ये लक्ष्मी येते. हे फॅक्ट आहे. आणि आपणचा समोरचा तुम्ही वातावरण बघू शकता किती खतरनाक आहे, लाजवाब आहे, एकदम खतरनाक आहे, शब्द नाही चांगला. आणि सगळी आपल्याला श्रीमंत लेजंड करून आपल्याला प्रेरणा भेटतात. त्याचेच ब्लॉग बघून आपण ब्लॉग शूट करतो. आणि जर आपला कोण श्रीमान लेजंडचा फॅन असेल तर नक्कीच त्याला टॅग करा तुम्ही. आणि या समोरचा क्लायमेट बघून तुम्हाला काय वाटते? ही आपली मुंबई, ही स्वप्ननगरी आपली बघू शकता तुम्ही. एकदम खतरनाक असा वातावरण. आणि आपण चालत जस्ट आता पनवेलमध्ये रॉयल एनफिल्डच्या शोरूमला चाललं आहे. म्हणजे आपल्या राणीला हॉस्पिटलमध्ये घेऊन चाललं आहे. सध्या आपल्याला सर्व्हिसिंग क्रमांक 5 रिव्ह्यू देतो तुम्हाला. खूप छान अशी बाईक आहे. फक्त एकच बाईकचा इश्यू आहे की इथिंग होते, पण बाकीमध्ये काहीच बाईकचा इश्यू नाही. एकदम चांगल्यामध्ये पण एकदम खतरनाक. ब्रेक सिस्टम पण खूप छान आहेत. आणि बाकीचा ॲव्हरेज पण लॉंग रनिंगला आपल्याला ॲव्हरेज भेटतो 40चा भेटतो, 42चा भेटतो. 100% शुअर आहे. आणि गाडी एकदम चालवलेलं स्टेबल. मला मेन गोष्ट बाईकची स्टेबिलिटी खूप आवडली. एकदम स्मूथ चालते. हात बिंदा थोडं एकदम इकडे तिकडे जाणार नाही. खूप मस्त वाटते. ब्रेक सिस्टम आपल्याला आवडलं. बाकी सगळं सिस्टम एकदम बेस्ट आहेत. फक्त एकच हिटिंग होते बस, जास्त मजा. असं वाटतं की गाडी बनवली एकदम थंडगार हवा ठिकाणी जाण्यासाठी बनवलेली आहे. असं गरम वातावरण ठिकाणी जाऊ नाही शकत आपण तिला घेऊन, कारण खूप हिटिंग होते. त्यामुळे बाकी एकदम ओके, तुम्ही घेऊ शकता, चांगली आहे. आणि जसं आता आपल्याला घेऊन येते, आपल्याला नेक्स्ट टाईम 2 कमेंट आले होते. एक आपट्यावरून आले होते आणि एक कडावरून आले. तर दोघांकडेही आपल्याला जायचं आहे शूट करायला. आपलं श्री समंत वारी आपण सुरू केलं ते नक्कीच नेक्स्ट संडेपासून आपण चालू करू. फायनली गाईड्स आता आम्ही पोहोचलेलो आहे. फायनली काय आता आपण पोहोचलो शोरूमवरती. आता आपण जाऊ गाडी पार्किंगला आतमध्ये वर्कशॉपच्या साईडला आणि बघू की आता किती वाजता ते येत आहेत ते बघू. आणि चला काय चल आतमध्ये चला काय. आता जस्ट पोहोचलो फायनली. आता आपण वेट करू त्यांचे ऑफिस ओपन करण्याचे. सो गाईस फायनली आता आपण तिथं पोहोचले. 8 वाजून 8 मिनिटांनी आपलं 8:15ची अपॉइंटमेंट होती. आज आपण इकडून घेतलं होते 8 मार्चला गाडी. आपलं जर मॅक्झिमम आपल्या गाडीला 1.5 वर्ष झालं. आता 2 गाडी सर्व्हिसिंग करून घेऊ. आणि अजून जर आपलं त्यांचं वर्कशॉप ओपन झालं नाही तर मॅक्झिमम मला जातं की 9 वाजता येतात. ते 9:15 वाजता म्हणजे चालू होतं. लोक आता आपली गाडी 1 वाजता घेतात. ते कारण आपण 6 दिवसाची अपॉइंटमेंट बुक केली होती त्यांची. आणि बघू आता आपला गाडीची सर्व्हिसिंग करून घेऊ आणि मस्त आपण लाईट सुरू करू. सो काय आता जस्ट फायनली आपल्या अंडर त्रिपुटीचा नंबर लागला. आजच्या दिवसातला पहिला नंबर आपलं होतं. आणि कालच्या गाडीवरून 70 गाड्या होत्या त्यांच्या. आणि त्यांच्यामधल्या काहीतरी मॅक्झिमम 7 गाड्या त्यांच्या राहिल्या होत्या. तेही जरा एक करून घेतात करायला.
जे काय असेल बघू शकतो. समोर काका चालेल त्यांना इश्यू सांगितले ते सॉल्व करतात का बघू. जस्ट पहिलं आपण त्यांना सांगितलं की हँडलचं थोडासा नॉर्मल असा ऑपरेटिंगमध्ये इकडं थोडंसं असा आवाज येते ते चेक करा तुम्ही. आणि ते चेक सांगितलं त्यांना करायला. आता ते करतायत आता. आणि ते झालं का आपण इकडे रिव्ह्यू घ्यालो. बाकीचं त्यांना आपलं एक ब्रेक पॅड एक्स्ट्रा घेऊन चाललो आपण आणि एक गेअर ऑइल पण घरी घेऊन चाललो आहे. चला गाईच आता होईल आपल्यामध्ये. A few moments later. सो गाईस फायनल आता आपल्या गाडी सर्व्हिसिंग करून झालं. ते राऊंड मारायला चालू आहे चिकअपला. काय बाकी आहे का बघू त्यामध्ये. आणि बघू शकता गाड्या खूप पेंडिंग आहेत सर्व्हिसिंगच्या. कमसे कम मॅक्झिमम ते 50च्या वरतीच आहेत. आणि बघू आता आपण अंडरचे राऊंड मारू. थोडा आपला ते हँडलचा इश्यू होता तो सॉल्व केला. आणि आता बघू ब्रेक एमर्जन्सी लागत नाही आहे तो आपण एकदा चेक करू जाऊन. चला गाईच बघू सकते तुम्ही मारते राऊंड. लग रहा है क्या? ओ तो डाउट था वही है थोड़ा कम लग रहा है उसको सेटिंग करवा के लेता हूँ. चलो गाईच थोडा कमी लागतोय तेवढा मग करून घेऊ. सो गाईज जस्ट आता पूर्णपणे आपली गाडी सर्व्हिसिंग करून झाला. तर जस्ट चाललो मार्केटला. पनवेलमध्ये खूप भूक लागले. माझ्यासोबत आहे आपलं सुजल. आणि आता गाडी एकदम जे आपल्याला इश्यू होते त्यामुळे सॉल्व झालेत. आणि आपल्या कॅन्डलचा इश्यू होता तो केला. आणि ब्रेक अर्जंटला लागत होता तेही केलं आपण. सध्या जो मार्केटला खूप भूक लागले. चला गाईज जस्ट गाडी पार्क केली आणि आता आम्ही आले नाश्ता करायला. सुजल बघू आतमध्ये गेले. जस्ट ऑर्डर दिला नाश्ता अजून घेत नाही. आतमध्ये खूप गरम होते त्यामुळे मी थांबलो बाहेर. आणि नाश्ता करून डायरेक्ट जाऊ आपण डीमार्टमध्ये आहे. बॅक टू होम गाईड्स. आता समोर बघू शकता तुम्ही. हा समोर दिसतो तुम्हाला इक्सलगड आणि लेफ्ट साईडला तुम्हाला दिसेल आता प्रबलगड. सो गाईड्स हा पूर्णपणे आपला सह्याद्रीमधला. आणि हा पूर्ण पावसाचं वातावरण झालं त्यामुळे आपण कॅन्सल केलं. डीमार्टला जायचं. जस्ट आता आपण घरी चाललो आहे. आणि सो गाईड्स बघू शकता तुम्ही विदाऊट गोप्रो कॅमेरा मोठं ब्लॉगिंग तुम्ही कसं करू शकता तुम्हाला नक्कीच मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करील. आणि कारण तेच बसायचं नाही की माझ्याकडे हे नाही ते नाही म्हणून मी शूट करत नाही. मलाही जसा टाईम भेटेल तसं मी ब्लॉग शूट करतो. मलाही जॉबला जावं लागतं त्यामुळे. सो गाईज मला आवडतं. माझं एक स्वप्न होतं टायमालाही 11वीला असतं की माझंही चॅनल असावं की मी शूट करावं असं एक माझं ड्रीम होतं. त्यामुळे मी तो ड्रीम फॉलो करतो माझं. आणि गायचं एक ना एक दिवस व्हिडिओ व्हायरल जाईल. मलाही माहिती आहे की आता जस्ट माझी बाजी अशी ब्लॉग व्हायरल होत नाही पण शॉर्ट व्हिडिओ व्हायरल होत आहेत. पण मी एक व्हिडिओ अशी जाईल की व्हायरल जाईल की मला पूर्ण लाईफ चेंजिंग मुवमेंट होऊन जाईल. त्यामुळे मी आता प्रयत्न करते आणि मी प्रयत्न करत राहील. तुम्हाला वेगवेगळे लोकेशनवरती ब्लॉग शूट करून दाखवेल. आणि तुम्ही नक्की तिथे व्हिजिट करायला जा नक्की. असं एक दाखवेन तुम्हाला. आणि बघ लाईक कराल तुमचं काही जाणार नाही. एक लाईक करा. तुमच्या एक लाईकमुळे एक जर खतरनाक असं मोटिवेशन भेटतं नेक्स्ट ब्लॉग शूट करा. मला एक नवीन ऊर्जा मिळतं. तुम्हाला लाईक करा विसरू नका. आणि सबस्क्राईबर करा तर बिलकुल विसरू नका. आता डायरेक्टली भेटू आपल्या घरी. सो काहीच स्वतः आलो आपल्या घरी. आणि एक्स्ट्रा काय घेऊन आलो बघतो मला मी. जस्ट एक्स्ट्रा घेऊन आलो तो ब्रेक ऑइल आणि बॅक साईडचे ब्रेक प्लेट एक्स्ट्रा घेऊन येतो कारण आपल्याला जास्त करून मॅक्सचा ब्रेक जास्त यूज होतो त्यामुळे आपलं ते लवकर संपतं. त्यामुळे एक एक्स्ट्रा मी घेऊन आलो. आणि आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगा. आणि बाईकमध्ये प्रत्येक बाईकचं खतरनाक जीव असतं आणि खतरनाक पहिलं प्रेम असतं त्यामुळे असतो. आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो. बरं झालं लवकर आलं. खूप जोरात पाऊस येणार आणि खूप छान असं क्लायमेट आणि खूप असं छान प्रकारे शूट झालं. तुम्ही नक्की बघा. जर कोण नवीन असेल आपला ब्लॉगला तर नक्कीच सपोर्ट करा आणि लाईक करायला विसरू नका. चला आजचा ब्लॉग मी इथं थांबवतो. पुन्हा एकदा भेटू न्यू लोकेशन न्यू ब्लॉगला. जय महाराज.